समोरील व्यक्तीला आपल्याला विचारायचे आहे, आपण काय करता? What do you do? समोरील व्यक्ती उत्तर देऊ शकेल, मी शेतकरी आहे. I'm a farmer. मी विद्यार्थी आहे. I'm a student. समोरील व्यक्तीचे प्रोफेशन काय आहे त्याप्रमाणे तो उत्तर देईल. तो जर डॉक्टर असेल तर तो म्हणेल आय एम अ डॉक्टर. अशा पद्धतीने तुमचे प्रोफेशन वापरून तुम्ही हे सेंटेन्स तयार करा आणि म्हणा. आता पुढील प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही कुठे काम करता? Where do you work? समोरील व्यक्ती जेथे काम करतो त्या ठिकाणाचं नाव घेऊन म्हणेल, मी बँकेत काम करतो. I work at bank. एखादा व्यक्ती प्रायव्हेट जॉब करत असेल तर तो म्हणेल, I work at private job. एखादा व्यक्ती गव्हर्नमेंट जॉब करत असेल तर तो म्हणेल, I work at government job. अशा पद्धतीने आय वर्क ऍट नंतर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणाचे नाव घ्यायचं आहे आणि हे सेंटेन्स पूर्ण करून म्हणायचे आहे. आता समोरील व्यक्तीला आपल्याला असं विचारायचं आहे, तुम्हाला तुमचे काम आवडते का? Do you like your job? याचे उत्तर तो हो देईल किंवा नाही देईल. Yes, I do. Or no, I don't. आपण कुठले आहात? Where are you from? समोरील व्यक्ती ज्या गावचा आहे त्याप्रमाणे उत्तर देईल. जसे की मी पुण्याचा आहे. I'm from Pune. मी बीडचा आहे. I'm from Bid. मी वडगावचा आहे. I'm from Vadgaon. अशा पद्धतीने तुमच्या गावचे नाव तुम्ही एम फ्रॉम नंतर घेऊन हे सेंटेन्स बोलू शकता. आता आपल्याला असे विचारायचे आहे, तुमचा पत्ता काय आहे? What is your address? जर व्यक्ती तुमच्या खूप परिचित असेल तर तुम्ही असे देखील म्हणू शकता, टेल मी युअर ऍड्रेस. समोरील व्यक्ती रिप्लाय देताना म्हणू शकेल, मी औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव येथे राहतो. I live at Vadgaon in Aurangabad district. एखाद्या जिल्ह्यामधील एखादे गाव जर असेल तर त्या गावापूर्वी तुम्ही ऍटचा वापर करा, त्यानंतर त्या डिस्ट्रिक्ट पूर्वी इनचा वापर करा. जसे की या ठिकाणी आपण वडगाव पूर्वी ऍटचा वापर केलेला आहे आणि औरंगाबाद डिस्ट्रिक्ट पूर्वी इनचा वापर केलेला आहे. मी परभणीला राहतो. I live at Parbhani. मी नगरमध्ये शिवाजीनगरला राहतो. I live at Shivajinagar in Nagar. या ठिकाणी देखील आपण कॉलनीच्या नावाच्या अगोदर ऍटचा वापर केलेला आहे. जर एखादं स्पेसिफिक ठिकाण असेल तर त्यापूर्वी ऍटचा वापर करतात आणि पूर्ण शहरासाठी आपण इनचा वापर केलेला आहे, इन नगर. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा ऍड्रेस सांगू शकता. आणखी एक ऍड्रेस सांगण्याचा पर्याय आहे, माय ऍड्रेस इज डॅश डॅश. या ठिकाणी तुम्ही माय ऍड्रेस इज नंतर तुमचा ऍड्रेस लिहू शकता. जसे की प्लॉट नंबर डॅश डॅश, त्यानंतर तुमच्या कॉलनीचं नाव, तुमच्या शहराचं नाव, तुमचा पिनकोड अशा पद्धतीने लिहू शकता. जनरली राईटअप करताना तुमचा ऍड्रेस राईटअप करताना ही पद्धत वापरतात, माय ऍड्रेस इज डॅश डॅश. आता आपल्याला असं विचारायचं आहे की तुमचा मोबाईल नंबर काय आहे? What is your mobile number? जर तुमच्या जवळची व्यक्ती असेल तर तुम्ही टेल मी युअर नंबर असे देखील म्हणू शकता. याचाच अर्थ मोबाईल नंबरचाच कॉन्टॅक्ट नंबर किंवा सेल फोन नंबर असा देखील होतो. समोरील व्यक्ती रिप्लाय देताना त्याचा नंबर असा सांगेल, माझा मोबाईल नंबर डॅश डॅश आहे. My mobile number is dash dash. डॅश डॅश ऐवजी तुम्ही या ठिकाणी नंबर सांगू शकता. तुमचा ईमेल ऍड्रेस काय आहे? What is your email address? समोरील व्यक्ती रिप्लाय देताना स्वतःचा ईमेल ऍड्रेस असा सांगेल, My email address is dailyenglishforyou@gmail.com. या ठिकाणी एक जीमेलचे हे फक्त उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही स्वतःचा जीमेल ऍड्रेस अशा पद्धतीने सांगू शकाल किंवा समोरचा व्यक्ती सांगू शकेल. तुम्ही एकटे राहता का? Do you live alone? नाही, मी परिवारासोबत राहतो. No, I live with my family. तुम्ही तुमच्या पालकांसोबत राहता का? Do you live with parents? समोरील व्यक्ती उत्तर देईल, हो किंवा नाही. Yes, I do. Or no, I don't. तुम्ही कोणासोबत राहता? Whom do you live with? समोरील व्यक्ती उत्तर देऊ शकेल, मी पत्नी व मुलांसोबत राहतो. I live with my wife and kids. या ठिकाणी तुमचे उत्तर बदललेले असू शकते. त्यानुसार तुम्ही चेंज करा आणि तुमचे सेंटेन्स म्हणा. तुमच्या जोडीदाराचे नाव काय आहे? What's your partner name? जोडीदार मग मेल असू शकेल किंवा फिमेल असू शकेल. दोन्हीसाठी आपण पार्टनर वर्ड वापरू शकतो. वाईफ किंवा हजबंड वापरण्याची गरज नाही. तुम्हाला किती मुले आहेत? How many children do you have? समोरील व्यक्ती उत्तर देऊ शकेल, मला एक मुलगा व एक मुलगी आहे. I have one son and one daughter. या ठिकाणी देखील तुमच्या स्वतःनुसार याच्यात बदल करा. जसे की कोणाला एक मुलगा असेल फक्त तर तुम्ही म्हणू शकता आय हॅव वन सन. जर अजून कोणाला मुले नसतील तर ते म्हणू शकतात मला अजून मुले नाहीत. I have no kids yet.
जर समजा तुमचे अजून लग्न झालेले नसतील आणि हा प्रश्न तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही म्हणू शकता अद्याप माझे लग्न झालेले नाही. I am not married yet. जर तुम्हाला मुले असतील तर समोरचा व्यक्ती तुम्हाला विचारू शकतो त्यांची नावे काय आहेत. What are their names? उत्तर देताना म्हणू शकता वरद आणि गौरी त्यांची नावे आहेत. Their names are Varad and Gauri. या ठिकाणी तुमच्या मुलांची नावे तुम्ही घेऊन बोलू शकता. समोरील व्यक्तीने तुम्हाला प्रश्न केला तुमचे वय किती आहे. How old are you? रिप्लाय देताना तुम्ही म्हणू शकता मी 28 वर्षांचा आहे. I am 28 years old. तुमचे वय किती आहे ते घेऊन तुम्ही या ठिकाणी सेंटेन्स तयार करू शकता आणि बोलू शकता. तुमचा वाढदिवस कधी आहे. When is your birthday? रिप्लाय असा देता येईल माझा वाढदिवस 27 जानेवारीला आहे. My birthday is on the 27th of January. तुमच्या बर्थ डेट नुसार तुम्ही बदल करून हे सेंटेन्स देखील बोलू शकाल. तुमचा जन्म कुठे झाला होता. Where were you born? रिप्लाय देताना असा म्हणता येईल माझा जन्म पुण्यात झाला होता. I was born in Pune. तुमचा जन्म ज्या शहरात झाला होता त्या ठिकाणाचे नाव घेऊन हे सेंटेन्स तुम्ही म्हणू शकता किंवा त्या गावाचे नाव घेऊन तुम्ही हे सेंटेन्स पुन्हा म्हणू शकता. तुमच्या मोकळ्या वेळेत तुम्ही काय करता. What do you do in your free time? आता याचं उत्तर प्रत्येक जणाचं वेगळं वेगळं येऊ शकेल. उदाहरणादाखल इथे पाहूया. माझ्या मोकळ्या वेळेत मी पुस्तके वाचतो. In my free time, I read books. कोणी असेही म्हणेल. In my free time, I watch TV. कोणी असेही म्हणेल. In my free time, I play cricket. अशा पद्धतीने प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तरे येऊ शकतील. तुमचे कोणते छंद आहेत. What are your hobbies? याचा रिप्लाय तुम्ही असं देऊ शकाल संगीत ऐकणे चित्रपट पाहणे माझे छंद आहेत. My hobbies are listening music and watching movies. अशा पद्धतीने तुमचे हॉबीज ऍड करून तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. तुम्हाला कोणते चित्रपट पाहण्यास आवडतात. Which movies do you like to watch? रिप्लाय देताना म्हणू शकता मला हिंदी चित्रपट पाहण्यास आवडतात. I love to watch Hindi movies. तुम्हाला इंग्रजी बोलता येते का. Can you speak English? याचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही मध्ये देऊ शकता. Yes, I can or no, I can't. डिअर फ्रेंड्स अशा पद्धतीने नवीन भेटलेल्या व्यक्तीसोबत तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन विचारू शकता किंवा त्याला तुम्ही रिस्पॉन्ड करू शकता. हॅलो कोण बोलत आहे. Hello, who is speaking? Hello, who is speaking? मी वरद बोलत आहे. I am Varad. I am Varad. हॅलो कोण आहे. Hello, who is this? Hello, who is this? तुला माझा आवाज येतो का. Can you hear me? Can you hear me? मला तुमचा आवाज येत नाही. I can't hear you. I can't hear you. मला तुमचा आवाज अडखळत येत आहे. I can barely hear you. I can barely hear you. थोडेसे थांबा. Just moment. Just moment. आता आवाज येत आहे का. Can you hear me now? Can you hear me now? हो आता मला आवाज येत आहे. Yes, I can hear now. Yes, I can hear now. मी वरद बोलत आहे. I'm Varad speaking. I'm Varad speaking. हाय कसा आहेस तू. Hi, how are you? Hi, how are you? मी छान आहे. I'm good. I'm good. मी काल रात्री तुला कॉल केला होता तू उचलला नाहीस. I called you last night, but you didn't pick up. I called you last night, but you didn't pick up. माफ कर मी तेव्हा जरा व्यस्त होते. Sorry, I was busy at that time. Sorry, I was busy at that time. तुला माझा नंबर कुठून मिळाला. Where did you get my number from? Where did you get my number from? मला तुझा फोन नंबर गौरीकडून मिळाला. I got your phone number from Gauri. I got your phone number from Gauri. अच्छा तू सध्या कुठे राहतोस. Oh, where do you live now? Oh, where do you live now? मी सध्या पुण्यात राहतो. I live in Pune now. I live in Pune now. तुझे लग्न झाले आहे का. Are you married? Are you married? अजून नाही. आणि तुझे. Not yet. And you? Not yet. And you? माझे लग्न मागील वर्षी झाले आहे.
I got married last year. I got married last year. तू काय करतोस? What's your job? What's your job? मी एबीसी कंपनीत इंजिनियर आहे. I'm engineer at ABC company. I'm engineer at ABC company. वा, छान. Wow, great. Wow, great. तू 1 मिनिट होल्ड करते का? Will you please hold on for a minute? Will you please hold on for a minute? हो, नक्कीच. Yeah, sure. Yeah, sure. वाट पाहिल्याबद्दल धन्यवाद. Thanks for waiting. Thanks for waiting. मला थोडेसे महत्वाचे काम आहे. मी तुला पुन्हा कॉल करू शकतो का? I have some important work. Can I call you back? I have some important work. Can I call you back? हो, पुन्हा बोलूया. Yeah, we'll talk later. Yeah, we'll talk later. बाय बाय. Bye. चला आता तुम्हाला फोनवर बोलण्यासाठी काही उपयोगी पडतील असे 30 सेंटेन्सेस पाहूया. लेट्स स्टार्ट. माझा फोन वाजत आहे. My phone is ringing. My phone is ringing. तुम्हाला कोणासोबत बोलायचे आहे? Who would you like to speak to? Who would you like to speak to? माफ करा, मला वाटतं मी चुकीचा नंबर डायल केला आहे. Oh, sorry. I think I've dialed the wrong number. Oh, sorry. I think I've dialed the wrong number. तो माझा फोन उचलत नाही आहे. He is not picking up my call. He is not picking up my call. तू फोन का उचलत नाहीस? Why are you not picking up the phone? Why are you not picking up the phone? मी आता मीटिंग मध्ये आहे. मी तुम्हाला पुन्हा फोन करू का? I'm in a meeting now. Can I call you back? I'm in a meeting now. Can I call you back? तुम्ही मला पुन्हा फोन करू शकाल का? Could you call me back? Could you call me back? मी वरदला बोलू शकतो का? Can I talk to Varad? Can I talk to Varad? तुम्ही केव्हा मला फोन केला कळले नाही. I don't know when you called me. I don't know when you called me. माझा फोन काल रात्रीपासून बंद आहे. My phone has been off since last night. My phone has been off since last night. माफ करा, मी तुम्हाला ओळखत नाही. Sorry, I didn't recognize you. Sorry, I didn't recognize you. तुमचा नंबर सेव्ह नव्हता. Your number was not saved. Your number was not saved. तुमचा फोन का बंद होता? Why was your phone switched off? Why was your phone switched off? तुझ्याकडे बोलण्यासाठी पण वेळ नाही. You don't have even time to talk. You don't have even time to talk. त्याला मला फोन करण्यास सांगा. Tell him to call me. Tell him to call me. पुन्हा पुन्हा फोन करू नका. Don't call again and again. Don't call again and again. मला पुन्हा फोन करू नका. Don't call me again. Don't call me again. तू नेहमी फोनवरच व्यस्त असतो. You are always busy with the phone. You are always busy with the phone. तुझे लोकेशन व्हॉट्सअपवर पाठव. Share your location on WhatsApp. Share your location on WhatsApp. तुम्ही मला फोन केला होता का? Did you call me? Did you call me? घरी पोहोचल्यानंतर मला फोन करा. Give me a call after reaching home. Give me a call after reaching home. तुझ्या फोनची वाट पाहत होतो. I was waiting for your call. I was waiting for your call. फोनपेक्षा भेटून बोला. It's better to meet than talk on phone. It's better to meet than talk on phone. माझा आजचा डेटा संपला आहे. My today's data is over. My today's data is over. मला फोन रिचार्ज करणे गरजेचे आहे. I need to recharge my phone. I need to recharge my phone. तुमचा आवाज तुटत आहे. Your voice is breaking. Your voice is breaking. तुमचा आवाज खूप कमी आहे. Your voice is too low. Your voice is too low. माझी बॅटरी संपत आली आहे. My battery is about to drain. My battery is about to drain.
मी घरी पोहोचल्यावर फोन करू का? Can I reach home and call you? Can I reach home and call you? मला आता फोन ठेवणे गरजेचे आहे. I need to hang up now. I need to hang up now. Is anyone here? Is anyone here? Are you looking for someone? Are you looking for someone? Yeah, I'm looking for Varat. Yeah, I'm looking for Varat. Have you seen Varat? Have you seen Varat? Yeah, I have seen him. Yeah, I have seen him. Where is he now? Where is he now? He's at home. He's at home. What is he doing at home? What is he doing at home? He's studying at home. He's studying at home. Okay, thanks for telling. Okay, thanks for telling. Never mind. Never mind. Let's see conversation 2. Can you help me? Can you help me? Yeah, sure. Yeah, sure. What can I help you? What can I help you? Can you borrow me 500 rupees, please? Can you borrow me 500 rupees, please? Yeah, take it. Yeah, take it. Thanks, I'll return it back tomorrow. Thanks, I'll return it back tomorrow. No problem. No problem. Dear friends, let's see conversation 3. Hi, may I speak with you? Hi, may I speak with you? Yes, of course. Yes, of course. Why did you lie to me? Why did you lie to me? I'm not a liar. I'm not a liar. What did I lie? What did I lie? You were going to help me. You were going to help me. Yeah, of course. But I was busy in some work. Yeah, of course. But I was busy in some work. I'm sorry for that. I'm sorry for that. Are you free now? Are you free now? Yeah, I'm free now. Yeah, I'm free now. Can you help me now? Can you help me now? Yeah, sure. Yeah, sure. Dear friend, let's see conversation 4. Hi, how's going? Hi, how's going? Everything is going well. Everything is going well. We are meeting today after several days. We are meeting today after several days. Yeah, that's right. Yeah, that's right. Where are you going? Where are you going? I'm going to the market. I'm going to the market. Do you want to come with me? Do you want to come with me? Yeah, I want to come with you. Yeah, I want to come with you. Where are you coming from? Where are you coming from? I'm coming from home. I'm coming from home. Where are you coming from? Where are you coming from? I'm coming from the hospital. I'm coming from the hospital. What do you want to buy? What do you want to buy? I want to buy clothes for my kids. I want to buy clothes for my kids. Are you coming to shop with me? Are you coming to shop with me? Yeah, I'm coming. Yeah, I'm coming. Dear friend, let's see conversation 5. Hi, what are you doing here? Hi, what are you doing here? I came to meet my friends. I came to meet my friends. Okay, when did you come here? Okay, when did you come here? I got here at 1 o'clock. I got here at 1 o'clock. Have you met your friends? Have you met your friends?
Not yet. Not yet. They are coming here soon. They are coming here soon. What's your plan? What's your plan? We are going to watch a movie. We are going to watch a movie. Oh, that's great. Oh, that's great. When are you going home? When are you going home? I'll go home in the evening. I'll go home in the evening. Okay, see you in the evening. Okay, see you in the evening. Yeah, sure. Yeah, sure. तुमचे कुटुंब कसे आहे? How is your family? How is your family? सर्व चांगले आहेत. Everyone is good. Everyone is good. तुमचे काम कसे चालू आहे? How about your work? How about your work? माझे काम चांगले चालू आहे. It's going well. It's going well. तुम्ही काय करत आहात? What are you doing? What are you doing? मी चहा घेत आहे. I am having tea. I am having tea. तुम्ही कुठे जात आहात? Where are you going? Where are you going? मी मंदिरात जात आहे. I am going to the temple. I am going to the temple. तुम्ही कुठून येत आहात? Where are you coming from? Where are you coming from? मी मार्केटमधून येत आहे. I am coming from the market. I am coming from the market. मी तुमच्या सोबत येऊ शकतो का? Can I come with you? Can I come with you? हो, येऊ शकतो. Yes, you can. Yes, you can. नाही, तू येऊ शकत नाहीस. No, you can't. No, you can't. तुम्ही मला ओळखता का? Do you know me? Do you know me? हो, मी तुम्हाला ओळखतो. Yes, I know you. Yes, I know you. नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. No, I don't know you. No, I don't know you. तुम्ही येथे कधी आलात? When did you come here? When did you come here? मी येथे काल आलो. I came here yesterday. I came here yesterday. केव्हापासून आपण येथे आहात? How long have you been here? How long have you been here? मी येथे 2 वर्षांपासून आहे. I have been here for 2 years. I have been here for 2 years. तुम्ही सध्या कुठे राहता? Where do you live now? Where do you live now? मी कोल्हापूरमध्ये राहतो. I live in कोल्हापूर. I live in कोल्हापूर. तुम्ही कुठले आहात? Where are you from? Where are you from? मी पुण्याचा आहे. I am from पुणे. I am from पुणे. जर आपल्याला नेटिव्ह प्लेस जर विचारायचं असेल तर अशा पद्धतीने आपण Where are you from ने विचारू शकतो. आपण काय करता? What do you do? What do you do? मी ABC कंपनीत काम करतो. I work at ABC company. I work at ABC company. तुम्ही येथे कसे आलात? What brings you here? What brings you here? मी माझ्या कामाकरिता येथे आलो आहे. I am here for my work. I am here for my work. तुम्हाला आता जायचे आहे का? Do you want to go? Do you want to go? हो, मला जायचे आहे. Yes, I want to go. Yes, I want to go. नाही, मला जायचे नाही. No, I don't want to go. No, I don't want to go. तुम्ही का जात आहात? Why are you leaving? Why are you leaving? मला काही महत्त्वाचे काम आहे. I have some important work. I have some important work. तुम्ही काय विचार करत आहात? What are you thinking? What are you thinking? काही नाही. Nothing. Nothing.
मी घरी जाण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग अबाउट गो होम. आय एम थिंकिंग अबाउट गो होम. तुमची कोण वाट पाहत आहे? हु इज वेटिंग फॉर यू? हु इज वेटिंग फॉर यू? माझी पत्नी माझी वाट पाहत आहे. माय वाईफ इज वेटिंग फॉर मी. माय वाईफ इज वेटिंग फॉर मी. कोणीही नाही. नो वन. नो वन. तुमचा आजचा दिवस कसा होता? हाऊ वॉज युअर डे? हाऊ वॉज युअर डे? छान होता. इट वॉज फाईन. इट वॉज फाईन. चांगला नव्हता. नॉट सो गुड. नॉट सो गुड. काय अडचण होती? व्हॉट वॉज द प्रॉब्लेम? व्हॉट वॉज द प्रॉब्लेम? मी खूप थकलो आहे. आय एम व्हेरी टायर्ड. आय एम व्हेरी टायर्ड. तुम्ही आजारी आहात का? आर यू सिक? आर यू सिक? हो, मला ताप आहे. यस, आय हॅव फीवर. यस, आय हॅव फीवर. हो, माझे डोके दुखत आहे. यस, आय हॅव गॉट हेडेक. यस, आय हॅव गॉट हेडेक. तुम्हाला आता कसे वाटत आहे? हाऊ आर यू फीलिंग नाऊ? हाऊ आर यू फीलिंग नाऊ? मला छान वाटत आहे. आय एम फीलिंग बेटर. आय एम फीलिंग बेटर. बरे वाटत नाहीये. नॉट सो गुड. नॉट सो गुड. तुम्ही आता ठीक आहात का? आर यू ओके नाऊ? आर यू ओके नाऊ? हो, मी ठीक आहे. या, आय एम ओके. या, आय एम ओके. नाही, मला अजूनही खूप थकलेले वाटत आहे. नो, आय एम स्टील फीलिंग सो टायर्ड. नो, आय एम स्टील फीलिंग सो टायर्ड. सर्व काही ठीक आहे ना? इज एव्हरीथिंग ओके? इज एव्हरीथिंग ओके? हो, सर्व छान आहे. यस, ॲब्सोल्युटली ओके. यस, ॲब्सोल्युटली ओके. अजून काही? एनिथिंग एल्स? एनिथिंग एल्स? काही नाही. नथिंग. नथिंग. तुम्हाला काही मदतीची गरज आहे का? डू यू नीड एनी हेल्प? डू यू नीड एनी हेल्प? हो, कृपया मदत करा. यस, प्लीज हेल्प. यस, प्लीज हेल्प. नाही, धन्यवाद. नो, थँक यू. नो, थँक यू. तुमच्या मनात काय चालू आहे? व्हॉट्स ऑन युअर माइंड? व्हॉट्स ऑन युअर माइंड? मी फक्त विचार करतोय. आय एम जस्ट थिंकिंग. आय एम जस्ट थिंकिंग. तुम्हाला काय करायचं आहे? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. तुम्ही दररोज काय करता? व्हॉट डू यू डू एव्हरी डे? व्हॉट डू यू डू एव्हरी डे? मी दररोज बॅडमिंटन खेळतो. आय प्ले बॅडमिंटन एव्हरी डे. आय प्ले बॅडमिंटन एव्हरी डे. तुम्ही उद्या मोकळे आहात का? आर यू फ्री टुमारो? आर यू फ्री टुमारो? हो, मी उद्या मोकळा आहे. यस, आय एम फ्री टुमारो. यस, आय एम फ्री टुमारो. तुम्हाला माझा मेसेज मिळाला का? डिड यू गेट माय मेसेज? डिड यू गेट माय मेसेज? हो, मिळाला. यस, आय डीड. यस, आय डीड. तुम्ही दुकान किती वाजता उघडता? व्हॉट टाइम डू यू ओपन दी शॉप? व्हॉट टाइम डू यू ओपन दी शॉप? आम्ही सकाळी 9 वाजता दुकान उघडतो. वी ओपन दी शॉप ॲट 9 AM. वी ओपन दी शॉप ॲट 9 AM. तुम्ही दुकान किती वाजता बंद करता? व्हॉट टाइम डू यू क्लोज दी शॉप? व्हॉट टाइम डू यू क्लोज दी शॉप? आम्ही सायंकाळी 7 वाजता दुकान बंद करतो. वी क्लोज दी शॉप ॲट 7 PM. वी क्लोज दी शॉप ॲट 7 PM. तुम्हाला माझ्यासोबत येणे आवडेल काय? वुड यू लाईक टू कम विथ मी? वुड यू लाईक टू कम विथ मी? हो, मला आवडेल. यस, आय वुड लाईक. यस, आय वुड लाईक. तुम्ही मला मदत कराल काय? वुड यू हेल्प मी? वुड यू हेल्प मी? हो, मी तुम्हाला मदत करेल. यस, आय विल हेल्प यू.
यस आय विल हेल्प यू. मी तुम्हाला मदत करू शकणार नाही. आय वोंट बी एबल टू हेल्प यू. आय वोंट बी एबल टू हेल्प यू. त्याबद्दल माफ करा. सॉरी फॉर दॅट. सॉरी फॉर दॅट. तुम्ही माझ्यासोबत बाहेर याल का? वुड यू गो आउट विथ मी? वुड यू गो आउट विथ मी? हो मी येईन. यस आय विल कम. यस आय विल कम. मी तुमच्यासोबत बाहेर येऊ शकणार नाही. आय वोंट बी एबल टू गो आउट विथ यू. आय वोंट बी एबल टू गो आउट विथ यू. तुला तिच्यासोबत लग्न करायला आवडेल का? वुड यू लाईक टू मॅरी हर? वुड यू लाईक टू मॅरी हर? हो मला आवडेल. यस आय वुड लाईक. यस आय वुड लाईक. माफ करा मला आवडणार नाही. सॉरी आय वोंट लाईक. सॉरी आय वोंट लाईक. तुम्ही माझ्यासाठी तसे कराल का? वुड यू डू दॅट फॉर मी? वुड यू डू दॅट फॉर मी? हो मी ते तुमच्यासाठी करू शकतो. यस आय कॅन डू दॅट फॉर यू. यस आय कॅन डू दॅट फॉर यू. तुम्ही माझ्यावर कृपा कराल का? वुड यू डू मी अ फेवर? वुड यू डू मी अ फेवर? हो नक्कीच. या शुअर. या शुअर. कृपया आपण दरवाजा उघडाल का? वुड यू ओपन द डोअर प्लीज? वुड यू ओपन द डोअर प्लीज? हो नक्कीच. यस ऑफकोर्स. यस ऑफकोर्स. तुम्हाला थोडा चहा घ्यायला आवडेल का? वुड यू लाईक टू ड्रिंक सम टी? वुड यू लाईक टू ड्रिंक सम टी? नाही धन्यवाद. नो थँक्स. नो थँक्स. हो. यस प्लीज. यस प्लीज. या ठिकाणी आपण यस सोबत प्लीजचा वापर करू शकतो. कृपया आपण येथे याल का? वुड यू कम हिअर प्लीज? वुड यू कम हिअर प्लीज? हो मी येईन. यस आय विल. यस आय विल. मी तेथे येऊ शकणार नाही. आय वोंट बी एबल टू गेट देअर. आय वोंट बी एबल टू गेट देअर. कृपया तुम्ही हा पत्ता मला सांगाल का? वुड यू टेल मी धिस ॲड्रेस प्लीज? वुड यू टेल मी धिस ॲड्रेस प्लीज? हो नक्कीच. यस ऑफकोर्स. यस ऑफकोर्स. हा पत्ता मला माहित नाही. आय डोंट नो धिस ॲड्रेस. आय डोंट नो धिस ॲड्रेस. तुम्ही केक खाल का? वुड यू ईट अ केक? वुड यू ईट अ केक? हो मी खाईन. यस आय विल ईट. यस आय विल ईट. नाही मी खाणार नाही. नो आय वोंट ईट. नो आय वोंट ईट. तुम्हाला आज काय करायला आवडेल? व्हॉट वुड यू लाईक टू डू टुडे? व्हॉट वुड यू लाईक टू डू टुडे? मला आज बाहेर जायला आवडेल. आय वुड लाईक टू गो आउट टुडे. आय वुड लाईक टू गो आउट टुडे. मला आज विश्रांती करायला आवडेल. आय वुड लाईक टू रेस्ट टुडे. आय वुड लाईक टू रेस्ट टुडे. तुम्हाला काय खायला आवडेल? व्हॉट वुड यू लाईक टू ईट? व्हॉट वुड यू लाईक टू ईट? मला पिझ्झा खायला आवडेल. आय वुड लाईक टू ईट पिझ्झा. आय वुड लाईक टू ईट पिझ्झा. मला आईस्क्रीम खायला आवडेल. आय वुड लाईक टू ईट आईस्क्रीम. आय वुड लाईक टू ईट आईस्क्रीम. मला समोसे खायला आवडतील. आय वुड लाईक टू ईट समोसाज. आय वुड लाईक टू ईट समोसाज. तुम्हाला कोठे राहायला आवडेल? व्हेअर वुड यू लाईक टू लिव्ह? व्हेअर वुड यू लाईक टू लिव्ह? मला नाशिकमध्ये राहायला आवडेल. आय वुड लाईक टू लिव्ह इन नाशिक. आय वुड लाईक टू लिव्ह इन नाशिक. तुम्हाला कोठे जायला आवडेल? व्हेअर वुड यू लाईक टू गो? व्हेअर वुड यू लाईक टू गो? मला आता घरी जायला आवडेल. आय वुड लाईक टू गो होम नाऊ. आय वुड लाईक टू गो होम नाऊ.
मला खरेदीला जायला आवडेल. आय वुड लाईक टू गो शॉपिंग. आय वुड लाईक टू गो शॉपिंग. आपण परत कधी याल? व्हेन वुड यू कम बॅक? व्हेन वुड यू कम बॅक? मी उद्या परत येईन. आय विल कम बॅक टुमॉरो. आय विल कम बॅक टुमॉरो. मी सोमवारी परत येईल. आय विल कम बॅक मंडे. आय विल कम बॅक मंडे. मी 2 महिन्यानंतर परत येईल. आय विल कम बॅक आफ्टर 2 months. आय विल कम बॅक आफ्टर 2 months. तुम्ही मला कुठे भेटाल? व्हेअर वुड यू मीट मी? व्हेअर वुड यू मीट मी? मी तुम्हाला घरी भेटेल. आय विल मीट यू ॲट होम. आय विल मीट यू ॲट होम. मी तुम्हाला बस स्टॉपवर भेटेन. आय विल मीट यू ॲट दी बस स्टॉप. आय विल मीट यू ॲट दी बस स्टॉप. तुम्ही स्वतःची ओळख कशी करून द्याल? हाऊ वुड यू इंट्रोड्यूस युअरसेल्फ? हाऊ वुड यू इंट्रोड्यूस युअरसेल्फ? माझा मित्र माझी ओळख करून देईन. माय फ्रेंड विल इंट्रोड्यूस मी. माय फ्रेंड विल इंट्रोड्यूस मी. मी माझा परिचय देईन. आय विल इंट्रोड्यूस मायसेल्फ. आय विल इंट्रोड्यूस मायसेल्फ. तुम्ही मला कशी मदत कराल? हाऊ वुड यू हेल्प मी? हाऊ वुड यू हेल्प मी? मी लवकर येईन. आय विल कम अर्ली. आय विल कम अर्ली. मी तुला आज काही पैसे पाठवीन. आय विल सेंड यू सम मनी टुडे. आय विल सेंड यू सम मनी टुडे. मी त्याविषयी तुला फोन करेन. आय विल कॉल यू अबाउट दॅट. आय विल कॉल यू अबाउट दॅट. तुम्ही काय पसंत कराल? व्हॉट वुड यू प्रिफर? व्हॉट वुड यू प्रिफर? ज्यावेळेस आपल्याला अनेक पर्यायामधून एक पर्यायाची पसंती जर विचारायची आहे तर त्यावेळेस असा क्वेश्चन आपण समोरच्या व्यक्तीला करू शकतो. मी तुमच्यासोबत येणे पसंत करेन. आय वुड प्रिफर टू कम विथ यू. आय वुड प्रिफर टू कम विथ यू. मी घरी राहणे पसंत करेन. आय वुड प्रिफर टू स्टे ॲट होम. आय वुड प्रिफर टू स्टे ॲट होम. मी टीव्ही पाहणे पसंत करेन. आय वुड प्रिफर टू वॉच टीव्ही. आय वुड प्रिफर टू वॉच टीव्ही. तुम्ही इंग्रजी बोलणे कसे पसंत कराल? हाऊ वुड यू प्रिफर टू स्पीक इंग्लिश? हाऊ वुड यू प्रिफर टू स्पीक इंग्लिश? मी अस्खलित इंग्रजी बोलणे पसंत करेन. आय वुड प्रिफर टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश. आय वुड प्रिफर टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश. तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत? हाऊ मेनी पीपल आर देअर इन युअर फॅमिली? तर तुम्ही रिप्लाय असा देऊ शकता, माझ्या कुटुंबात 10 लोक आहेत. देअर आर 10 पीपल इन माय फॅमिली. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या घेऊन हे सेंटेन्स पुन्हा म्हणायचे आहे. तुझे वडील काय करतात? व्हॉट डज युअर फादर डू? मग याचा रिप्लाय तुम्ही असा देऊ शकता, माझे वडील शेतकरी आहेत. माय फादर इज ए फार्मर. कोणी असेही म्हणेल, माझे वडील कंपनीत काम करतात. माय फादर वर्क्स इन ए कंपनी. कोणी असेही म्हणेल, माझे वडील बँकेत काम करतात. माय फादर वर्क्स इन अ बँक. माझे वडील व्यापारी आहेत. माय फादर इज ए बिझनेसमॅन. माझ्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय आहे. माय फादर हॅज ओन बिझनेस. अशा पद्धतीने तुमचे वडील काय करतात हे तुम्ही डिस्क्राईब करू शकता. तुझ्या वडिलांचे नाव काय आहे? व्हॉट्स युअर फादर्स नेम? माझ्या वडिलांचे नाव महेश आहे. माय फादर्स नेम इज महेश. तुझे वडील किती वर्षांचे आहेत? हाऊ ओल्ड इज युअर फादर? माझे वडील 52 वर्षांचे आहेत. माय फादर इज 52 years old. या ठिकाणी तुम्ही वडिलांचे वय घेऊन हे सेंटेन्स पुन्हा म्हणू शकता. तुझी आई काय करते? व्हॉट डज युअर मदर डू? याचा रिप्लाय तुम्ही असा देऊ शकता, माझी आई शिक्षिका आहे. माय मदर इज ए टीचर. माझी आई गृहिणी आहे. माय मदर इज ए हाऊसवाईफ और होममेकर. हाऊसवाईफला होममेकर देखील म्हणतात. माझ्या आईचा एक छोटासा व्यवसाय आहे. माय मदर हॅज ए स्मॉल बिझनेस.
माझी आई शासकीय कर्मचारी आहे. My mother is a government employee. डिअर फ्रेंड्स, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आईचे प्रोफेशन व्यक्त करू शकता. तुला काही भावंडे आहेत का? Do you have any siblings? हो, मला भावंडे आहेत. Yes, I do. मला एक मोठी बहीण आहे. I have an elder sister. मला एक लहान भाऊ आहे. I have a younger brother. मला एक मोठी बहीण आणि एक लहान भाऊ आहे. I have an elder sister and younger brother. जर तुम्हाला भावंडे नसतील तर तुम्ही म्हणू शकता, No, I don't. तुझा भाऊ किंवा बहीण किती वर्षांची आहे हे तुम्ही असे विचारू शकता. How old is your brother? माझा भाऊ 12 वर्षांचा आहे. My brother is 12 years old. तुला किती काका आहेत? How many uncles do you have? मला एक काका आहेत. I have one uncle. जर तुम्हाला काका नसतील तर तुम्ही म्हणू शकता, No, I don't have uncle. तुझे काका काय करतात? What does your uncle do? माझे काका वाहन चालक आहेत. My uncle is a driver. किंवा असेही म्हणू शकाल, माझे काका दुकानदार आहेत. My uncle is a shopkeeper. माझे काका राजकारणी आहेत. My uncle is a politician. या ठिकाणी तुम्ही तुमच्या अंकलचे प्रोफेशन वापरून हे सेंटेन्स बोलू शकाल. तुला चुलत भावंडे आहेत का? Do you have cousins? ते याचा रिप्लाय देऊ शकता तुम्ही, हो, मला चुलत भावंडे आहेत. Yes, I have cousins. Or, yes, I do. मला 2 चुलत भावंडे आहेत. I have 2 cousins. ते माझ्यापेक्षा लहान आहेत. They are younger than me. ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. They are elder than me. तू तुझ्या पालकांसोबत राहतोस का? Do you stay with your parents? हो, मी राहतो. Yes, I do. आता राहत नाही, आधी राहायचो. Right now, no, but I used to. तुझा भाऊ काय करतो? What does your brother do? माझा भाऊ 10वी मध्ये शिकतो. My brother is studying in 10th class. कोणी असेही म्हणू शकेल, माझा भाऊ पोलीस अधिकारी आहे. My brother is a police officer. या ठिकाणी तुमचा भाऊ काय करतो ते तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकता. तुला भाची किंवा पुतणी आहे का? या ठिकाणी आपण भाची आणि पुतणी एकदाच घेतलंय, कारण दोन्हीसाठी इंग्लिशमध्ये एकच वर्ड आहे, नीस. हे तुम्ही इंग्लिशमध्ये असे म्हणू शकता, Do you have a niece? त्याचा रिप्लाय असा देता येईल, हो, मला एक पुतणी आहे. Yes, I do. तिचे नाव रेश्मा आहे. Her name is Reshma. ती 4 वर्षांची आहे. She is 4 years old. तुला भाचा किंवा पुतणी आहे का? Do you have a nephew? भाचा किंवा पुतण्या या दोन्हीसाठी इंग्लिशमध्ये एकच वर्ड आहे, नेफ्यू. हो, मला 2 भाचे आहेत. Yes, I have 2 nephews. नमस्कार, माझे नाव सोहम आहे. Hi, my name is Soham. समोरील व्यक्ती तुम्हाला म्हणेल, नमस्कार, आपण कसे आहात? Hello, how are you? तुम्ही म्हणू शकाल, मी ठीक आहे, धन्यवाद. I'm okay, thank you. समोरील व्यक्ती तुम्हाला म्हणू शकतो, तुम्ही कुठे राहता? Where do you live? मी पुण्यात टिळक नगरला राहतो. I live at Tilak Nagar in Pune. छान, मी काळेवाडीला राहतो. Nice, I live at Kalewadi. तुम्ही तेथे केव्हापासून राहता? How long do you live there? मी 2016 पासून तेथे राहतो. I live there since 2016. तुम्ही कुटुंबासोबत राहता का? Do you live with your family? हो, मी पत्नी व माझ्या मुलांसोबत राहतो. Yes, I live with wife and my kids. खूपच छान, मी देखील कुटुंबासोबत राहतो. Really nice. I also live with family. तुम्हाला किती मुले आहेत? How many kids do you have? मला एक मुलगा व एक मुलगी आहे. I have one son and one daughter. तुमचा मुलगा किती वर्षांचा आहे? How old are your son? माझा मुलगा 4 वर्षांचा आहे. My son is 4 years old. तुम्हाला बोलून मला आनंद वाटला, परंतु मला आता जायला हवे. It was nice talking to you, but I have to go now. ओके, बाय. Bye. तुम्ही मला ओळखता का? Do you know me? Do you know me?
हो, मी तुम्हाला ओळखतो. Yes, I know you. Yes, I know you. किंवा याचा रिप्लाय असाही देता येईल, माफ करा, मी तुम्हाला ओळखत नाही. Sorry, I don't know you. Sorry, I don't know you. तुम्ही मला कसे ओळखता? How do you know me? How do you know me? माझ्या मित्राने मला तुमच्याबद्दल सांगितले. My friend told me about you. My friend told me about you. किंवा याचा रिप्लाय असाही देता येईल, मी तुम्हाला यापूर्वी भेटलेलो आहे. I have met you before. I have met you before. तुम्ही तिला ओळखता का? Do you know her? Do you know her? हर म्हणजे तिला. मुलगी किंवा स्त्रीसाठी आपण हर या प्रोनाऊनचा वापर करतो. हर ऐवजी आपण प्रत्यक्षात मुलीचे किंवा स्त्रीचे नाव घेऊन देखील बोलू शकतो, जसे की Do you know Gauri? Do you know Gauri? हर ऐवजी आपण हिमचा वापर देखील करू शकतो. हिम म्हणजे त्याला किंवा त्यांना, जसे की Do you know him? Do you know him? हिम ऐवजी आपण प्रत्यक्षात एखाद्या मुलाचे किंवा पुरुषाचे नाव घेऊन देखील बोलू शकतो, जसे की Do you know Sohel? Do you know Sohel? याचा रिप्लाय तुम्ही असा देऊ शकता, हो, मी तिला ओळखतो. Yes, I know her. Yes, I know her. हर ऐवजी तुम्ही हिमचा वापर करू शकता किंवा प्रत्यक्षात वरद, गौरी अशा नावांचा देखील वापर करून बोलू शकता. तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? Do you know who I am? Do you know who I am? मला माहित नाही की तुम्ही कोण आहात. I don't know who you are. I don't know who you are. किंवा याचा रिप्लाय असाही देता येईल, मला माहित आहे की तुम्ही कोण आहात. I know who you are. I know who you are. आपण रागाच्या भरामध्ये म्हणत असतो, तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे? Don't you know who I am? Don't you know who I am? समोरील व्यक्तीही त्याच पद्धतीने आपल्याला रिप्लाय देऊ शकतो, मी तुम्हाला चांगलेच ओळखतो. I know you very well. I know you very well. किंवा त्याचा रिप्लाय असाही येईल, मी तुम्हाला ओळखत नाही. I don't know you. I don't know you. तुम्ही मला ओळखले का? Do you recognize me? Do you recognize me? हो, मी तुम्हाला ओळखले. Yes, I recognized you. Yes, I recognized you. जर आपण त्या व्यक्तीला ओळखले नसेल तर आपण म्हणू शकतो, माफ करा, मी तुम्हाला ओळखले नाही. Sorry, I don't recognize you. Sorry, I don't recognize you. एखादी व्यक्ती भेटून आपल्याला खूप दिवस झाले असेल तर आपण असा प्रश्न करतो, तुम्हाला माझे नाव आठवते का? Do you remember my name? Do you remember my name? या ठिकाणी तुम्ही माय नेम ऐवजी हिज नेम, हर नेम असे देखील म्हणून हे सेंटेन्स म्हणू शकता. माफ करा, मला तुमचे नाव आठवत नाही. Sorry, I don't remember your name. Sorry, I don't remember your name. किंवा याचा रिप्लाय असाही देता येईल, हो, तुमचे नाव वरद आहे. Yes, your name is Varad. Yes, your name is Varad. किंवा याचा रिप्लाय असाही देता येईल, मी तुमचे नाव विसरलो. I forgot your name. I forgot your name. आपल्याला भेटून खूप दिवस झाले, नाही का? It has been long time we met, isn't it? It has been long time we met, isn't it? खरे आहे, मी 2 वर्ष शहराबाहेर होतो. That's right. I had been out of city for 2 years. That's right. I had been out of city for 2 years. किंवा याचा रिप्लाय असाही देता येईल, खरे आहे, मी 2 वर्ष मुंबईला होतो. That's right. I had been to Mumbai for 2 years. That's right. I had been to Mumbai for 2 years. तू सध्या कुठे राहतोस? Where do you live now? Where do you live now? मी सध्या पुण्यात राहतो. I live in Pune now. I live in Pune now. संभाषणाचा शेवट करताना तुम्ही म्हणू शकता, तुला भेटून आनंद वाटला. Nice to meet you. Nice to meet you. समोरील व्यक्ती रिप्लाय देताना म्हणू शकेल, Nice to meet you too. Nice to meet you too. किंवा म्हणू शकेल, Me too. तुम्ही कुठे राहता? Where do you live? Where do you live? मी नांदेडमध्ये राहतो. I live in Nanded. I live in Nanded. तुम्ही कुठले आहात?
Where are you from? Where are you from? मी पोखरीला राहतो. I live at Pokhri. I live at Pokhri. आपण केव्हापासून येथे आहात? How long have you been here? How long have you been here? 2 आठवड्यांपासून. For 2 weeks. For 2 weeks. तुम्हाला हे ठिकाण आवडते का? Do you like this place? Do you like this place? हो, हे ठिकाण खूप सुंदर आहे. Yeah, this place is pretty good. Yeah, this place is pretty good. तुम्ही येथे पहिल्यांदाच आलात का? Are you here for the first time? Are you here for the first time? हो, मी यापूर्वी येथे आलेलो नाही. Yes, I have never been here before. Yes, I have never been here before. तुम्ही काय काम करता? What's your job? What's your job? मी शिक्षक आहे. I'm a teacher. I'm a teacher. तुम्ही काय शिकविता? What do you teach? What do you teach? मी इंग्रजी शिकवितो. I teach English. I teach English. तुमचे कामाचे ठिकाण घरापासून दूर आहे का? Is your work far from home? Is your work far from home? नाही, ते जवळ आहे. No, it's near. No, it's near. हो, ते घरापासून 10 किलोमीटर आहे. Yes, it's 10 kilometer away from house. Yes, it's 10 kilometer away from house. तुम्ही कामावर कसे जाता? How do you get the work? How do you get the work? मी बसने जातो. I get to work by bus. I get to work by bus. तुम्ही काय करता? What do you do? What do you do? मी विद्यार्थी आहे. I'm a student. I'm a student. तुम्ही कुठे शिकता? Where do you study? Where do you study? मी ABC महाविद्यालयात शिकतो. I study at ABC College. I study at ABC College. तुमची मातृभाषा कोणती आहे? What's your mother tongue? What's your mother tongue? माझी मातृभाषा मराठी आहे. My mother tongue is Marathi. My mother tongue is Marathi. तुम्ही इंग्लिश बोलू शकता का? Can you speak English? Can you speak English? हो, मी इंग्लिश बोलू शकतो. Yes, I can speak English. Yes, I can speak English. तुम्ही तुमच्या पालकांसोबत राहता का? Do you live with your parents? Do you live with your parents? नाही, मी एकटा राहतो. No, I live alone. No, I live alone. हो, मी पालकांसोबत राहतो. Yes, I live with parents. Yes, I live with parents. हो, मी पत्नी व मुलांसोबत राहतो. Yes, I live with my wife and kids. Yes, I live with my wife and kids. हो, मी आईसोबत राहतो. Yes, I live with my mom. Yes, I live with my mom. तुम्हाला भावंडे आहेत का? Do you have siblings? Do you have siblings? हो, मला एक बहीण आहे. Yes, I have a sister. Yes, I have a sister. तुमचे लग्न झालेले आहे का? Are you married? Are you married? हो, माझे लग्न झालेले आहे. Yes, I'm married. Yes, I'm married. नाही, माझे लग्न झालेले नाही. No, I'm not married. No, I'm not married. तुम्हाला मुले आहेत का? Do you have children? Do you have children? हो, मला एक मुलगी आहे. Yes, I have a daughter. Yes, I have a daughter. तुमचे वय किती आहे? How old are you? How old are you? मी 20 वर्षांचा आहे. आणि तुम्ही? I'm 20. And you? I'm 20. And you? मी 4 वर्षांनी तुमच्यापेक्षा मोठा आहे. I'm 4 years older than you. I'm 4 years older than you. मग तुम्ही 24 वर्षांचे आहात, बरोबर? So you're 24, right? So you're 24, right? बरोबर. Yeah. तुमचे मूळ गाव कोणते आहे? What's your native place? What's your native place? माझे मूळ गाव परभणी आहे. My native place is Parbhani. My native place is Parbhani. तुम्हाला हे शहर आवडते का? Do you like this city? Do you like this city? हो, मला आवडते. Yes, I do.
Yes, I do. तुम्ही सकाळी केव्हा झोपेतून उठता? What time do you get up? What time do you get up? मी सकाळी 6 वाजता उठतो. I get up at 6 o'clock in the morning. I get up at 6 o'clock in the morning. मी सकाळी 7 वाजता उठतो. I get up at 7 o'clock in the morning. I get up at 7 o'clock in the morning. तुम्ही बहुधा किती वाजता झोपता? What time do you usually go to bed? What time do you usually go to bed? मी बहुधा रात्री 11 वाजता झोपतो. I usually go to bed at 11 p.m. I usually go to bed at 11 p.m. मी रात्री 10 वाजता झोपतो. I go to bed at 10 p.m. I go to bed at 10 p.m. तुम्ही नाश्त्यामध्ये बहुधा काय खाता? What do you usually eat for breakfast? What do you usually eat for breakfast? मी नाश्त्यामध्ये बहुधा पोहे खातो. I usually eat poha for breakfast. I usually eat poha for breakfast. मी नाश्त्यामध्ये बहुधा इडली खातो. I usually eat idli for breakfast. I usually eat idli for breakfast. आता किती वाजले आहेत? What's the time now? What's the time now? आता सायंकाळचे 6 वाजले आहेत. It's 6 o'clock in the evening. It's 6 o'clock in the evening. मला आता जायला हवे. I have to go now. I have to go now. मला थोडे महत्त्वाचे काम आहे. I have some important work. I have some important work. ठीक आहे, पुन्हा भेटूया. Okay, see you later. Okay, see you later. पुन्हा लवकर भेटूया. बाय. See you soon. Bye. See you soon. Bye. बाय बाय. डिअर फ्रेंड, सुरुवातीला आपण विंटर सीझन रिलेटेड कन्व्हर्सेशन प्रॅक्टिस करूया. आजचे हवामान कसे आहे? How's the weather today? How's the weather today? हे तुम्ही असे देखील विचारू शकता. What's the weather like today? What's the weather like today? हवामानानुसार याचे वेगवेगळे रिप्लाय देता येतील, जसे की आज थोडी थंडी आहे. It's chilly today. It's chilly today. आज थंडी आहे. It's cold today. It's cold today. आज वारा वाहत आहे. It's windy today. It's windy today. आज गोठवणारी थंडी आहे. It's freezing cold today. It's freezing cold today. आज धुके आहे. It's foggy today. It's foggy today. तुम्हाला थंडी वाजत आहे का? Are you feeling cold? Are you feeling cold? हो, मी थंडीने थरथर कापत आहे. Yeah, I'm shivering with cold. Yeah, I'm shivering with cold. हो, मला खूप थंडी वाजत आहे. Yeah, I'm feeling so cold. Yeah, I'm feeling so cold. बाहेर हवामान कसे आहे? What's the weather outside? What's the weather outside? बाहेर खूपच थंडी आहे. It's really cold outside. It's really cold outside. तुम्हाला थंडी वाजत नाहीये का? Aren't you feeling cold? Aren't you feeling cold? नाही. No, I'm not. No, I'm not. मला खूप थंडी वाजत नाहीये. I'm not feeling too much cold. I'm not feeling too much cold. तुम्ही तुमचे स्वेटर घातले आहे का? Have you put on your sweater? Have you put on your sweater? हो, मी स्वेटर घातले आहे. Yeah, I have put on my sweater. Yeah, I have put on my sweater. तुम्हाला थंड हवामान आवडते की गरम हवामान? Do you like cool weather or warm weather? Do you like cool weather or warm weather? मला थंड हवामान आवडते. I like cool weather. I like cool weather. मला गरम हवामान आवडते. I like warm weather. I like warm weather. तुम्हाला हिवाळा ऋतू आवडतो का? Do you like winter season? Do you like winter season? हो, मला आवडतो. Yes, I do. Yes, I do. नाही, मला आवडत नाही. No, I don't. No, I don't.
डिअर फ्रेंड्स, आता रेनी सीझन रिलेटेड कन्व्हर्सेशन प्रॅक्टिस करूया. आजचे हवामान कसे आहे? How's the weather today? How's the weather today? आज ढगाळ हवामान आहे. It's cloudy today. It's cloudy today. आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. It's likely to rain today. It's likely to rain today. बाहेर थोडा पाऊस पडत आहे. It's little rainy outside. It's little rainy outside. थेंब थेंब पाऊस चालू आहे. It's just drizzling. It's just drizzling. जोरदार पाऊस चालू आहे. It's raining heavily. It's raining heavily. मुसळधार पाऊस चालू आहे. It's pouring down. It's pouring down. हे तुम्ही असे देखील म्हणू शकता. It's bucketing down. It's bucketing down. बाहेर पाऊस पडत आहे का? Is it raining outside? Is it raining outside? हो, पाऊस चालू आहे. Yeah, it's raining. Yeah, it's raining. बाहेर अजूनही पाऊस पडत आहे का? Is it still raining outside? Is it still raining outside? नाही, पाऊस थांबला आहे. No, it has stopped raining. No, it has stopped raining. पाऊस पडत नाहीये. It's not raining more. It's not raining more. काल रात्री पाऊस पडला का? Did it rain last night? Did it rain last night? हो, काल रात्री जोरदार पाऊस पडला. Yeah, it was raining heavily last night. Yeah, it was raining heavily last night. पाऊस पडेल का? Is it going to rain? Is it going to rain? हो, पाऊस पडण्याची शक्यता आहे. Yeah, it's likely to rain. Yeah, it's likely to rain. आज दिवसभर ऊन राहील का? Will it be sunny all day? Will it be sunny all day? हो, राहू शकेल. Yeah, it will be. Yeah, it will be. तुला पावसाळ्यात काय करायला आवडते? What do you like to do in rainy weather? What do you like to do in rainy weather? मला पावसात चालायला आवडते. I like to take walk in the rain. I like to take walk in the rain. मला घरातच राहायला आवडते. I like to stay inside. I like to stay inside. तुला पावसाळा ऋतू आवडतो का? Do you like rainy season? Do you like rainy season? हो, मला पावसाळा आवडतो. Yeah, I like rainy days. Yeah, I like rainy days. नाही, मला पावसाळा ऋतू आवडत नाही. No, I don't like rainy season. No, I don't like rainy season. डिअर फ्रेंड्स, आता समर सीझन विषयी कन्व्हर्सेशन प्रॅक्टिस करूया. आजचे हवामान कसे आहे? How's the weather today? How's the weather today? आज ऊन आहे. It's sunny today. It's sunny today. आज गरमी आहे. It's hot today. It's hot today. आज खूप उकडत आहे. It's boiling hot today. It's boiling hot today. तुला तहान लागली आहे का? Are you thirsty? Are you thirsty? हो, मला खूप तहान लागली आहे. Yeah, I'm very thirsty. Yeah, I'm very thirsty. तुला घाम येत आहे का? Are you sweating? Are you sweating? हो, मला खूप घाम येत आहे. Yeah, I'm sweating a lot. Yeah, I'm sweating a lot. तुम्ही काय पिऊ इच्छिता? What do you want to drink? What do you want to drink? मला फक्त एक ग्लास पाणी पाहिजे. I want just a glass of water. I want just a glass of water. तुम्हाला ज्यूस पिण्यास आवडेल का? Do you like to drink juice? Do you like to drink juice? नाही, धन्यवाद. No, thanks. No, thanks. हो, ते छान राहील. Yeah, that will be great. Yeah, that will be great. तुम्हाला उन्हाळ्यात काय करायला आवडते? What do you like to do in summer? What do you like to do in summer? मला पोहायला आवडते. I like to swim. I like to swim. मला नवीन ठिकाणांना भेटी द्यायला आवडतात.
I like to visit new places. I like to visit new places. तुम्हाला उन्हाळ्याचे हवामान आवडते का? Do you like summer weather? Do you like summer weather? हो, मला आवडते. Yes, I do. Yes, I do. नाही, मी गरमी सहन करू शकत नाही. No, I can't stand heat. No, I can't stand heat. डिअर फ्रेंड्स, वेदर विषयी बोलण्यासाठी काही युजफुल सेंटेन्सेस आता पाहूया. माझे ओठ फाटले आहेत. My lips are chapped. My lips are chapped. माझी बोटे सुन्न पडत आहेत. My fingers are going numb. My fingers are going numb. माझे हात गारठत आहे. My hands are freezing. My hands are freezing. मी थंडी सहन करू शकत नाही. I can't stand cold. I can't stand cold. खूप थंडी आहे, तुझे स्वेटर घाल. It's so cold. Put on your sweater. It's so cold. Put on your sweater. आत थांब, खूप ऊन आहे. Stay inside. It's very sunny today. Stay inside. It's very sunny today. बाहेर जाऊ नकोस, खूप गरमी आहे. Don't go outside. It's very hot. Don't go outside. It's very hot. चला आत जाऊया, पावसाला सुरुवात होत आहे. Let's go inside. It's starting to rain. Let's go inside. It's starting to rain. पाऊस थांबला आहे, चला बाहेर जाऊया. It has stopped rain. Let's go outside. It has stopped rain. Let's go outside. मी पावसात भिजलो आहे. I got soaked by the rain. I got soaked by the rain. आपण आता जायचे का? Shall we go now? Shall we go now? ठीक आहे, चला जाऊया. Okay, let's go. Okay, let's go. थोडा वेळ थांब. Wait for a while. Wait for a while. आपण तेथे कसे जायचे? How do we get there? How do we get there? आपण बसने जाऊ शकतो. We can go by bus. We can go by bus. आपण चालतही जाऊ शकतो. We can also go by walk. We can also go by walk. वरद तेथे असेल का? Will वरद be there? Will वरद be there? कदाचित तो तेथे असेल. Probably he will be there. Probably he will be there. कदाचित तो तेथे नसेल. Probably he will not be there. Probably he will not be there. कार्यक्रम कुठे आहे? Where is the event? Where is the event? मित्राच्या घरी आहे. At friend's house. At friend's house. ABC हॉटेलमध्ये आहे. At ABC हॉटेल. At ABC हॉटेल. तू माझ्यासोबत येत आहेस का? Are you coming with me? Are you coming with me? हो, मी येत आहे. Yes, I'm coming. Yes, I'm coming. नाही, मला येणे शक्य होणार नाही. No, I'm not able to come. No, I'm not able to come. मी तुम्हाला परत कॉल करू शकतो का? Can I call you back? Can I call you back? हो, का नाही? Yes, why not? Yes, why not? हो, नक्कीच. Yes, of course. Yes, of course. तुम्ही मला सकाळी 10 नंतर कॉल करू शकता. You can call me after 10 a.m. You can call me after 10 a.m. तू कोणाला भेटलास? Who did you meet? Who did you meet? मी माझ्या मित्राला भेटलो. I met my friend. I met my friend. मी माझ्या शिक्षकांना भेटलो. I met my teacher. I met my teacher. मी कोणालाही भेटलो नाही. I didn't meet anyone. I didn't meet anyone. तू मला उद्या भेटशील का? Will you meet me tomorrow? Will you meet me tomorrow? हो, मी तुला भेटेल. Yes, I will meet you.
येस आय विल मीट यू. नाही मी तुला भेटणार नाही. नो आय वॉन्ट मीट यू. नो आय वॉन्ट मीट यू. तू मला कुठे भेटशील? व्हेअर विल यू मीट मी? व्हेअर विल यू मीट मी? मी तुला तुझ्या घरी भेटेन. आय विल मीट यू ॲट युअर हाऊस. आय विल मीट यू ॲट युअर हाऊस. मी तुला बस स्टॉपवर भेटेल. आय विल मीट यू ॲट दी बस स्टॉप. आय विल मीट यू ॲट दी बस स्टॉप. तू तिथे किती वाजता पोहोचशील? व्हॉट टाइम डू यू गेट देअर? व्हॉट टाइम डू यू गेट देअर? मी तिथे सायंकाळी 6 वाजता येईल. आय विल बी देअर ॲट 6 PM. आय विल बी देअर ॲट 6 PM. मी तिथे 10 मिनिटात येईल. आय विल बी देअर इन 10 मिनिट्स. आय विल बी देअर इन 10 मिनिट्स. तुम्ही उद्या कामावर जाणार आहात का? विल यू गो टू वर्क टुमारो? विल यू गो टू वर्क टुमारो? नाही मी उद्या कामावर जाणार नाही. नो आय वॉन्ट गो टू वर्क टुमारो. नो आय वॉन्ट गो टू वर्क टुमारो. हो मी जाणार आहे. येस आय विल गो. येस आय विल गो. तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? मी तुमच्या कामाविषयी बोलत आहे. आय एम टॉकिंग अबाउट युअर वर्क. आय एम टॉकिंग अबाउट युअर वर्क. मी तुझ्या अभ्यासाविषयी बोलत आहे. आय एम टॉकिंग अबाउट युअर स्टडी. आय एम टॉकिंग अबाउट युअर स्टडी. तुम्ही कशाचा विचार करत आहात? व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट? व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट? मी तुझ्या भविष्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग अबाउट युअर फ्युचर. आय एम थिंकिंग अबाउट युअर फ्युचर. मी घरी जाण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग अबाउट गो होम. आय एम थिंकिंग अबाउट गो होम. तू तेथे काय करत होतास? व्हॉट वर यू डुईंग देअर? व्हॉट वर यू डुईंग देअर? मी माझे काम करत होतो. आय वॉज डुईंग माय जॉब. आय वॉज डुईंग माय जॉब. मी खरेदी करत होतो. आय वॉज शॉपिंग. आय वॉज शॉपिंग. तू तुझा गृहपाठ पूर्ण केलास का? डिड यू फिनिश युअर होमवर्क? डिड यू फिनिश युअर होमवर्क? हो मी गृहपाठ पूर्ण केला आहे. यस आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. यस आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. मी सध्या तेच करत आहे. आय एम डुईंग इट नाव. आय एम डुईंग इट नाव. तू आता काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग नाव? व्हॉट आर यू डुईंग नाव? मी मित्रांसोबत खरेदी करत आहे. आय एम शॉपिंग विथ फ्रेंड्स. आय एम शॉपिंग विथ फ्रेंड्स. मी घरी अभ्यास करत आहे. आय एम स्टडिंग ॲट होम. आय एम स्टडिंग ॲट होम. मी मित्रांबरोबर खेळत आहे. आय एम प्लेइंग विथ फ्रेंड्स. आय एम प्लेइंग विथ फ्रेंड्स. तिने तुला फोन केला का? डिड शी कॉल यू? डिड शी कॉल यू? हो तिने मला फोन केला. यस शी कॉल्ड मी. यस शी कॉल्ड मी. नाही तिने मला फोन केला नाही. नो शी डिडंट कॉल मी. नो शी डिडंट कॉल मी. मी तिच्या फोनची वाट पाहत आहे. आय एम वेटिंग फॉर हर कॉल. आय एम वेटिंग फॉर हर कॉल. तुम्ही कोणाशी बोलले? हू डिड यू टॉक टू? हू डिड यू टॉक टू? मी माझ्या मित्राशी बोललो. आय टॉक टू माय फ्रेंड. आय टॉक टू माय फ्रेंड. मी माझ्या भावाशी बोललो. आय टॉक टू माय ब्रदर. आय टॉक टू माय ब्रदर. मी वरदशी बोललो. आय टॉक टू वरद. आय टॉक टू वरद. मी तिच्याशी बोललो. आय टॉक टू हर. आय टॉक टू हर. मी माझ्या वडिलांशी बोललो. आय टॉक टू माय डॅड. आय टॉक टू माय डॅड. तू कोणाला विचारले? हू डिड यू आस्क? हू डिड यू आस्क? मी माझ्या शिक्षकांना विचारले. आय आस्क्ड टू माय टीचर.
I asked to my teacher. मी माझ्या मित्राला विचारले. I asked to my friend. I asked to my friend. मी वडिलांना विचारले. I asked to my dad. I asked to my dad. तुम्ही केव्हा उठता? When do you wake up? समोरील व्यक्ती रिप्लाय देऊ शकेल. मी सकाळी 6 वाजता उठतो. I wake up at 6 a.m. या ठिकाणी तुम्ही किती वाजता उठता तो टाइम घेऊन तुम्हाला हे सेंटेन्स पुन्हा म्हणायचं आहे. तुम्ही दात किती वेळेस घासता? How many times do you brush your teeth? समोरील व्यक्ती रिप्लाय देऊ शकेल. मी दिवसातून 2 वेळेस दात घासतो. I brush my teeth twice a day. तुम्ही जर 1 वेळेस दात घासत असाल तर तुम्ही ट्वाईसच्या ठिकाणी वन्स घेऊन हे सेंटेन्स म्हणायचं आहे. समोरील व्यक्ती जर पुरुष असेल तर तुम्ही हा प्रश्न करू शकाल. तुम्ही दररोज दाढी करता का? Do you shave every day? समोरील व्यक्ती रिप्लाय देऊ शकेल. हो, मी दररोज दाढी करतो. Yes, I shave every day. किंवा ती व्यक्ती असेही म्हणू शकते, नाही, मी प्रत्येक 2 दिवसाला दाढी करतो. No, I shave every 2 days. किंवा ती व्यक्ती असेही म्हणू शकते, नाही, मी दाढी करत नाही. No, I never shave. तुम्ही किती वाजता आंघोळ करता? When you take a bath? समोरील व्यक्ती रिप्लाय देऊ शकेल. मी सकाळी 8 वाजता आंघोळ करतो. I take a bath at 8 a.m. या ठिकाणी देखील तुमच्या आंघोळीचा टाइम घेऊन तुम्हाला हे सेंटेन्स पुन्हा म्हणायचं आहे. समोरील व्यक्ती जर लहान मुलं असेल तर आपण असा प्रश्न करू शकतो, तुझे केस कोण विंचरते? Who combs your hair? समोरील व्यक्ती रिप्लाय देऊ शकेल, माझे केस मी विंचरतो. I comb my hair. किंवा समोरील व्यक्ती असेही म्हणू शकेल, माझे केस आई विंचरते. My mother combs my hair. माझे केस माझी बहीण विंचरते. हे सेंटेन्स तुम्हाला तयार करायचं आहे आणि म्हणायचं आहे. तुम्हाला मेकअप करणे आवडते का? Do you like to put on makeup? समोरील व्यक्तीला मेकअप करणे आवडत असेल तर ती म्हणेल, Yes, I like. त्या व्यक्तीला मेकअप करणे काही वेळेस आवडत असेल तर ती म्हणेल, Yes, sometimes I like. त्या व्यक्तीला मेकअप करणे आवडत नसेल तर ती म्हणेल, No, I don't like. तुम्ही दररोज पूजा करता का? Do you worship daily? समोरील व्यक्ती दररोज पूजा करत असेल तर ती म्हणेल, Yes, I worship daily. समोरील व्यक्ती पूजा दररोज करत नसेल तर ती म्हणेल, No, I don't worship daily. तुम्ही दररोज सकाळी नाश्ता करता का? Do you take breakfast daily in the morning? समोरील व्यक्ती जर दररोज नाश्ता करत असेल तर ती म्हणेल, Yes, I do. समोरील व्यक्ती काही वेळेस नाश्ता करत असेल तर ती म्हणेल, No, I do sometimes. समोरील व्यक्ती जर दररोज नाश्ता करत नसेल तर ती म्हणेल, No, I don't. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नाश्ता करता का? Do you take breakfast with your family? समोरील व्यक्ती जर कुटुंबासोबत नाश्ता करत असेल तर ती म्हणेल, Yes, I do. समोरील व्यक्ती जर फक्त रविवारीच कुटुंबासोबत नाश्ता करत असेल तर ती म्हणेल, No, I eat breakfast with my family only on Sunday. समोरील व्यक्ती जर कुटुंबासोबत नाश्ता करत नसेल तर ती म्हणेल, No, I don't. तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत घेऊन जाता का? Do you take your children to school? समोरील व्यक्ती जर मुलांना शाळेत घेऊन जात असेल तर ती म्हणेल, Yes, I take my children to school. समोरील व्यक्ती जर मुलांना शाळेत घेऊन जात नसेल तर ती म्हणेल, No, I don't take my children to school. समोरील व्यक्ती जर काही वेळेसच मुलांना शाळेत घेऊन जात असेल तर ती म्हणेल, Yes, but sometimes. तुम्ही कामावर किती वाजता जाता? What time do you go to work? समोरील व्यक्ती जर सकाळी 9 वाजता कामावर जात असेल तर ती म्हणेल, I go to work at 9 a.m. या ठिकाणी तुम्ही किती वाजता तुमच्या ऑफिसला किंवा तुमच्या कामावर जाता तो टाइम घेऊन तुम्हाला हे सेंटेन्स म्हणायचं आहे. तुम्ही दुपारचे जेवण किती वाजता करता? When do you take your lunch? समोरील व्यक्ती रिप्लाय देऊ शकेल, मी दुपारी 1 वाजता दुपारचे जेवण करतो. I take lunch at 1 p.m. तुम्ही दुपारी किती वाजता जेवण करता तो कालावधी घेऊन तुम्हाला हे सेंटेन्स म्हणायचं आहे. कामानंतर तुम्ही घरी किती वाजता जाता? What time do you go home after work? समोरील व्यक्ती रिप्लाय देऊ शकतो, मी दुपारी 4 वाजता घरी जातो. I go home at 4 p.m. तुमचे काम संपल्यानंतर तुम्ही घरी किती वाजता दररोज जाता तो टाइम घेऊन तुम्हाला हे सेंटेन्स म्हणायचं आहे. तुमच्या घरी रात्रीचे जेवण कोण बनवितो? Who makes dinner at your house? समोरील व्यक्ती रिप्लाय देऊ शकेल, माझ्या घरी माझी आई रात्रीचे जेवण बनविते. My mother make dinner at my home.
तुमच्या घरी रात्रीचे जेवण कोण बनविते? उदाहरणार्थ तुमची पत्नी असेल, तुमची बहीण असेल किंवा तुम्ही स्वतः असाल. त्याप्रमाणे तुम्ही बदल करून तुम्हाला हे सेंटेन्स म्हणायचं आहे. झोपायला जाण्यापूर्वी तुम्ही टीव्ही पाहता का? Do you watch TV before you go to bed? जर झोपायला जाण्यापूर्वी जर तुम्ही टीव्ही पाहत असाल तर तुम्ही म्हणू शकता Yes, I watch TV before I go to bed. झोपायला जाण्यापूर्वी जर तुम्ही टीव्ही पाहत नसाल तर तुम्ही म्हणू शकता No, I don't. तुम्ही झोपायला किती वाजता जाता? What time do you go to bed? रिप्लाय देताना समोरची व्यक्ती म्हणू शकते की मी रात्री 10 वाजता झोपायला जातो. I go to bed at 10 p.m. या ठिकाणी रात्री तुम्ही किती वाजता झोपायला जाता तो कालावधी घेऊन हे सेंटेन्स तुम्हाला म्हणायचे आहे. सकाळी मुलाला झोपेतून उठविण्यासाठी आपण म्हणू शकतो उठ बाळा. Wake up, dear. Wake up, dear. मूल म्हणू शकेल मला अजून 5 मिनिटे झोपू द्या ना. Give me 5 minutes more. Give me 5 minutes more. मला अजूनही झोप येत आहे. I'm still sleepy. I'm still sleepy. मी अजून झोपू शकतो का? Can I sleep more? Can I sleep more? तुला शाळेत जाण्यासाठी उशीर होत आहे. You're getting late for school. You're getting late for school. ठीक आहे. Okay. तुझे दात घास. Brush your teeth. Brush your teeth. माझे टूथब्रश कुठे आहे? Where is my toothbrush? Where is my toothbrush? व्यवस्थित शोध. Find out properly. Find out properly. हो मला सापडले. Yes, I got it. Yes, I got it. माझे दात आता स्वच्छ झाले आहेत. My teeth are clean now. My teeth are clean now. छान. आता आंघोळ कर. Good. Take bath now. Good. Take bath now. ठीक आहे. मी आंघोळीसाठी जात आहे. Okay, I'm going for bath. Okay, I'm going for bath. आंघोळ व्यवस्थित कर. Take proper bath. Take proper bath. माझी आंघोळ झाली आहे. I have taken bath. I have taken bath. खूप छान. तुझे कपडे परिधान कर. Very nice. Wear your clothes. Very nice. Wear your clothes. तुमचे मूल जर शाळेत जात असेल तर तुम्ही म्हणू शकता खूप छान. आता तुझा गणवेश परिधान कर. Very good. Wear your uniform now. Very good. Wear your uniform now. मी कपडे घातले आहेत. I have wore clothes. I have wore clothes. ठीक आहे. नाश्ता तयार आहे. नाश्ता करून घे. Okay, breakfast is ready. Have breakfast. Okay, breakfast is ready. Have breakfast. घाई कर. तुला उशीर होत आहे. Hurry up, you're getting late. Hurry up, you're getting late. मी शाळेसाठी तयार आहे. I'm ready for school. I'm ready for school. तू जेवणाचा डबा सोबत घेतला का? Did you take a lunchbox with you? Did you take a lunchbox with you? हो, मी घेतला आहे. Yes, I have taken. Yes, I have taken. तुझी शाळेची बस आली आहे. Your school bus has arrived. Your school bus has arrived. मी शाळेत जात आहे. बाय. I'm going to school. Bye. I'm going to school. Bye. काळजी घे. बाय बाय. Take care. Bye bye. Take care. Bye bye. आता समजा तुम्ही शाळेतून आलेले आहात. आई, तू कुठे आहेस? Where are you, mom? Where are you, mom? मी किचन मध्ये आहे. I'm in the kitchen. I'm in the kitchen. किंवा आई वेगवेगळ्या प्रकारे रिप्लाय देऊ शकेल. मी कपडे धुवत आहे. I'm washing clothes. I'm washing clothes. मी भांडे धुवत आहे. I'm doing dishes. I'm doing dishes. मी छतावर आहे. I'm on the terrace. I'm on the terrace. मला खूप भूक लागलेली आहे. I'm very hungry. I'm very hungry. तू काय बनविले आहेस? What you have cooked? What you have cooked? जेवण तयार आहे. थोडेसे थांब. Meal is ready. Wait a movement. Meal is ready. Wait a movement. आई, जेवण खूप गरम आहे. Meal is very hot, mom. Meal is very hot, mom. तुम्ही हे असेही म्हणू शकता. It's hot, mom. It's hot, mom. थोडेसे थांब. Wait for a while.
Wait for a while. जर तुमच्या मुलाने ताटात अन्न जर शिल्लक ठेवले असेल तर तुम्ही म्हणता, तुझ्या ताटात अन्न शिल्लक का ठेवलेस? पूर्ण संपव. Why you left food on your plate? Finish it up. Why you left food on your plate? Finish it up. माझे जेवण झाले आहे. I'm full. I'm full. तुझा गृहपाठ आता पूर्ण कर. Do your homework now. Do your homework now. मला आता खेळायचे आहे. I want to play now. I want to play now. तू अगोदर गृहपाठ पूर्ण कर. You first complete the homework. You first complete the homework. माझा गृहपाठ पूर्ण झाला आहे. I have finished my homework. I have finished my homework. मी आता मित्रांसोबत खेळायला जात आहे. I'm going to play with friends. I'm going to play with friends. लवकर ये. Come soon. Come soon. दररोज घरी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी आता आपण काही युजफुल सेंटेन्सेस पाहूया, जे की तुम्हाला खूप उपयोगी पडतील. लेट्स प्रॅक्टिस. टीव्ही पाहू नको. Don't watch TV. Don't watch TV. शांत रहा. Be quiet. Be quiet. बडबड करू नकोस. Don't talk nonsense. Don't talk nonsense. काही हरकत नाही. Don't mind. Don't mind. संयम ठेव. Have patience. Have patience. मला माफ कर. Forgive me. Forgive me. तू तेथे थांब. You stay there. You stay there. अभ्यास कर. Do study. Do study. चालू ठेव. Carry on. Carry on. उद्या सुट्टी आहे. Tomorrow is holiday. Tomorrow is holiday. खेळायला जा. Go to play. Go to play. तू कधी जाणार आहेस? When will you go? When will you go? तू थकला आहे का? Are you tired? Are you tired? पाणी पी. Drink water. Drink water. मला एक ग्लास पाणी आण. Bring me a glass of water. Bring me a glass of water. जखम कशी झाली? How did it injure? How did it injure? बस तेथे. Sit there. Sit there. विश्रांती घे. Take rest. Take rest. तुला काही खायचे आहे का? Do you want to eat something? Do you want to eat something? चिंता करू नको. Don't worry. Don't worry. तू लवकर ठीक होशील. You will get well soon. You will get well soon. मला एक गोष्ट सांग. Tell me one thing. Tell me one thing. तू ठीक आहेस का? Are you okay? Are you okay? आता कसे वाटत आहे? How are you feeling now? How are you feeling now? कधीही हार मानू नकोस. Never give up. Never give up. मी सदैव तुझ्यासोबत आहे. I'm always with you. I'm always with you. डिअर फ्रेंड्स, आय होप या सर्व कन्व्हर्सेशनचा आणि या सर्व सेंटेन्सेसचा तुम्हाला दररोज इंग्लिश बोलण्यासाठी निश्चितच लाभ होईल. लेट्स मूव्ह ऑन फर्स्ट टॉपिक. तुम्ही काय करत आहात? What are you doing? What are you doing? मी टीव्ही पाहत आहे. I'm watching TV. I'm watching TV. तुम्ही टीव्हीवर काय पाहत आहात? What are you watching on TV? What are you watching on TV? मी चित्रपट पाहत आहे. I'm watching a movie. I'm watching a movie. मी क्रिकेट मॅच पाहत आहे. I'm watching a cricket match. I'm watching a cricket match. मी बातम्या पाहत आहे. I'm watching news. I'm watching news. तुम्ही कोणता चित्रपट पाहत आहात? Which movie are you watching? Which movie are you watching? मी सुपर 30 पाहत आहे. I'm watching Super 30. I'm watching Super 30. हा चित्रपट कोणत्या प्रकारचा आहे? What kind of movie is it? What kind of movie is it? हा चित्रपट वास्तविक जीवनावर आधारित आहे. It's a real life movie. It's a real life movie. तुमचा आवडता चित्रपट कोणता आहे? What is your favorite movie? What is your favorite movie? माझा आवडता चित्रपट दंगल आहे. My favorite movie is Dangal. My favorite movie is Dangal. लेट्स मूव्ह ऑन सेकंड टॉपिक. स्टडी. तू काय करत आहेस? What are you doing? What are you doing? मी अभ्यास करत आहे. I'm
I'm doing study. I'm doing study. तू काय अभ्यास करत आहेस? What are you studying? What are you studying? मी माझा गृहपाठ पूर्ण करत आहे. I'm completing my homework. I'm completing my homework. तुझा गणिताचा गृहपाठ पूर्ण झाला का? Did you finish your maths homework? Did you finish your maths homework? नाही, अजून पूर्ण झालेला नाही. No, not done yet. No, not done yet. हो, मी केलाय. Yes, I did it. Yes, I did it. तुझा गृहपाठ केव्हा पूर्ण होईल? When will your homework be completed? When will your homework be completed? 1 तासात पूर्ण होईल. Will be completed in an hour. Will be completed in an hour. लेट्स मूव ऑन थर्ड टॉपिक, ब्रेकफास्ट. तुम्ही काय करत आहात? What are you doing? What are you doing? मी नाश्ता करत आहे. I'm eating breakfast. I'm eating breakfast. तुमचा नाश्ता तुम्हीच तयार करता का? Do you make your own breakfast? Do you make your own breakfast? हो, मी करतो. Yes, I do. Yes, I do. नाही, मी करत नाही. No, I don't. No, I don't. तुम्ही काय नाश्ता तयार केला आहे? What did you make for breakfast? What did you make for breakfast? मी नाश्त्यासाठी इडली बनविली आहे. I made idli for breakfast. I made idli for breakfast. तुम्ही दररोज नाश्ता करता का? Do you have breakfast daily? Do you have breakfast daily? हो, मी करतो. Yes, I do. Yes, I do. नाही, मी करत नाही. No, I don't. No, I don't. लेट्स मूव ऑन फोर्थ टॉपिक, ट्रॅव्हलिंग. तुम्ही काय करत आहात? What are you doing? What are you doing? मी प्रवास करत आहे. I'm traveling. I'm traveling. कुठे जात आहात? Where are you going? Where are you going? मी जळगावला जात आहे. I'm going to Jalgaon. I'm going to Jalgaon. प्रवास कशाने करत आहात? What's the means of transport? What's the means of transport? मी बसने प्रवास करत आहे. I'm traveling by bus. I'm traveling by bus. तुम्हाला बसने प्रवास करायला आवडतो का? Do you like to travel by bus? Do you like to travel by bus? हो, मला आवडतो. Yes, I like. Yes, I like. लेट्स मूव ऑन फिफ्थ अँड लास्ट टॉपिक, हाऊस चोज. हाऊस चोज म्हणजे घरकामे. तुम्ही काय करत आहात? What are you doing? What are you doing? मी घरकामे करत आहे. I'm doing house chores. I'm doing house chores. तुझे भांडे धुवून झालेत का? Did you wash the dishes? Did you wash the dishes? हो, माझे झालेत. Yes, I did. Yes, I did. नाही, अजून झाले नाही. No, not done yet. No, not done yet. तू जेवण बनविले का? Did you prepare the meal? Did you prepare the meal? हो, मी बनविले आहे. Yes, I did. Yes, I did. नाही, अजून बनविले नाही. No, not done yet. No, not done yet. तू फरशी पुसली आहे का? Did you mop the floor? Did you mop the floor? हो, मी पुसली आहे. Yes, I did. Yes, I did. नाही, अजून पुसली नाही. No, not done yet. No, not done yet. डिअर फ्रेंड्स, आपल्या मित्रांसोबत, परिवारातील सदस्यांसोबत इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करत राहा, जेणेकरून तुमची इंग्लिश स्पीकिंग स्किल डेव्हलप होऊ शकेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अद्याप आमचे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.